नीती सोडू नको रे, वचन आई बापाचे तो मोडू नको रे. या भारताच्या भूमीमध्ये स्वप्नात दिलेलं दान वचन दिलेलं असल्यामुळं वास्तवामध्ये खरं करून दाखवलं राजा हरिश्चंद्राने. या भारताच्या भूमीमध्ये आता 22 जानेवारीला ज्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला, संपूर्ण भारतामधील लोक राममय झाले होते बापूजी त्या दिवशी. बरं का, प्रभू रामचंद्राचं कार्य त्रेतायुगातलं, सध्या चालू आहे कलियुग. एक मध्ये युग गेलं कृष्ण भगवंताचं, एवढं युग गेल्यानंतर सुद्धा एवढा कसा काय प्रभू रामाचा जय जयकार झाला. तर त्याचं एक कारण तुमच्या पुढे मानतो आणि तिसऱ्या क्रमांकाच्या काल्याकडे येतो. कारण यांनी वचन सांगितलं ना, वचन तू मोडू नको रे, त्या वचनावर बोललं पाहिजे एक शब्द तरी. दशरथ राजांना युद्धामध्ये विजय मिळवून दिला कुणी? धर्मपत्नीच्या योगाने. बरं का, कैकेयी मातेनं त्या रथाची आख जी असते ती खिळी निघली होती महाराज, तिने तिचा हात घातला त्याच्यामध्ये आणि युद्धामध्ये विजय मिळवला. चक्रवर्ती राजा धर्मपत्नीवर प्रसन्न झाले आणि सांगितलं, कैकेयी मी आज तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते माग. कैकेयी म्हणले, महाराज मी अयोध्येसारख्या चक्रवर्ती राजाची राणी आहे, मला आता सध्या काही नाही, वेळ आली तेव्हा बघीन, काहीच नाही, तुमच्या आशीर्वादाने सगळं काही आहे. आणि मग योग आला, 3 पत्न्या आहेत, अयोध्येसारखं राजसिंहासन आहे, पण पोटी संतान नाही. आणि मग शृंगी ऋषीच्या माध्यमातून विभांडकांना आणलं आणि त्या ठिकाणी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. यज्ञ नारायण प्रसन्न झाले. यज्ञामधून पायाचं पात्र घेऊन स्वतः यज्ञ नारायण बाहेर आले आणि राजा दशरथाच्या हातात ते पात्र दिलं आणि सांगितलं, दशरथा घे हे पायच दान, हे दान घे आणि या सगळ्या राण्यांना वाट. वशिष्ठ विश्वामित्राच्या आज्ञेवरून त्या प्रसादाचे 3 भाग करण्यात आले. ते 3 भाग 3 राण्यांना दिले, परंतु देत असताना थोडस कमी जास्त झालं आणि त्यामुळे कैकेयीला राग आला. इकडं त्या ऋष्यमुख पर्वतावर अंजनी पर्वतावर अंजनी माता तप करत बसली होती. आकाशामध्ये असणारी देवांगना जी पूर्वीच्या काळातली एक अप्सरा होती, परंतु घोर पाप घडल्यामुळे तिला तू घार होशील असा शाप मिळाला. ती देवांगनेच्या रूपामध्ये असणारी घार तिनं तो कैकेयी मातेच्या हातावरचा पिंड उचलला महाराज. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महाराज बजरंग बली की. महाराज राहिले 2 भाग, त्या 2 भागाचे, कारण ह्या दोन्ही राण्या स्थित प्रज्ञाच्या अवस्थेमध्ये आहेत. कैकेयी माता थोडीशी हावरट आहे, थोडीशी हट्टी आहे. त्या 2 राण्यांनी काय केलं तर आपल्या त्या भागातला एक भाग म्हणजे असे 4 भाग केले आणि कैकेयीला 2 भाग दिले आणि स्वतः एक भाग सेवन केला. त्याचा परिणाम असा झाला, त्या प्रसादामुळे या 4 राण्या गर्भवती राहिल्या, मुलं झाले, नावं ठेवले राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. बोला प्रभू रामचंद्र भगवान. बालवयामध्ये त्या काळामध्ये शिक्षण घेण्याची पद्धत होती आणि म्हणून वशिष्ठ विश्वामित्राकडे या 4ही मुलांना पाठवण्यात आलं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, 14 विद्या, 64 कलांचं शिक्षण अवघ्या काही दिवसामध्ये प्रभू रामचंद्र आणि त्याचे हे 3 बंधू यांना दिलं आणि पुन्हा हे मायदेशी म्हणजे अयोध्येला परत आले. आता राजा दशरथाला असं वाटलं, मोठे माणसं सांगतात पण संदर्भ सापडत नाही. कुणीतरी असं म्हटलं की दशरथ राजाच्या दाढीचा एक केस पिकलेला होता, म्हणजे पांढरा झाला होता. मग त्यानं सगळ्याच याचा त्याग करायचं ठरवलं. आता तो केस पांढरा होता का काळा होता याच्याबद्दल थोडस बाजूला ठेवा, पण बारकाईने विचार जर केला तर ज्या वेळेला मुलाची चप्पल वडिलाच्या पायात येते त्यावेळेला वडिलांनी मुलासोबत मित्राप्रमाणे वागलं पाहिजे, हा धर्म सिद्धांत आहे बरं का मोरे साहेब. आणि या पद्धतीनं आता आपण सर्व राज्याचा, सर्व गोष्टीचा उपभोग घेतलेला आहे. त्यामुळे आता राजा रामाला राजगादीवर बसवूया आणि आपण भगवंताच्या नामचिंतनामध्ये वेळ घालवूया. हा विचार ठाम करून
दशरथ राजाने विश्वामित्र आणि वशिष्ठ मुनीच्या समोर हा मुद्दा मांडला आणि त्या काळामध्ये राजाने जरी मुद्दा मांडला आणि त्याला संतांनी जर अनुमोदन दिलं महाराज तर ते खरं ठरलं जात होतं बरं का. त्याचं ज्याला काय इम्प्लिमेंटेशन म्हणतो किंवा ज्याला आपण त्याची अंमलबजावणी म्हणतो ती अंमलबजावणी केली जात होती. विश्वामित्रांनी आणि वशिष्ठांनी या गोष्टीला दुजोरा दिला. लगेच कोतवाल दौंडी घेतली आणि अयोध्येमधली आजूबाजूची नगर स्वतः अयोध्या सगळीकडे दौंडी द्यायला सुरुवात केली की अमुक अमुक दिवशी प्रभू रामचंद्र यांचा राज्याभिषेक होणार आहे. महाराज वचनासाठी सांगतो फक्त एवढं. रामचंद्र यांचा राज्याभिषेक होणार आहे सगळ्या अयोध्यावासियाला कळालं. त्यांच्या आनंदाला पारावर राहिला. पण ज्या वेळेला ही गोष्ट मंथरेला कळाली त्यावेळेला मंथरेनं कैकेयीला सांगितली आणि तिच्या मनामध्ये परिवर्तन करून टाकलं बरं का. सगळ्यात जास्त परिवर्तन महाराज या माध्यमातून होत असते. आजही तीच परिस्थिती, कालही तीच होती, परवाही तीच होती. महाराज तिने एका क्षणामध्ये आनंदित असणारी कैकेयी एका क्षणामध्ये महाराज रागावलेली केली. आणि ज्या वेळेला दशरथ राजा ही आनंदाची गोष्ट सांगण्याकरिता कैकेयीच्या महालात आले त्यावेळेला कैकेयीने पहिला दशरथ राजाला त्यांच्या वंशाची जाणीव करून दिली. या कुठपर्यंत जातील सांगता येत नाही. महाराज तुम्ही रघुवंशामध्ये जन्माला आलेले आहात आणि रघुवंशाची रीत आहे. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए. महाराज प्राण गेला तरी बेहतर पण वचन मात्र गेलं नाही पाहिजे. ही रघुकुलाची रीत आहे. आणि त्या वंशाचे इक्ष्वाकू वंशाचे तुम्ही 2 वर मला दिले होते आठवतात? हो कैकेयी. अगं माग उद्या माझ्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. मला अतिशय आनंद आहे आणि या आनंदाच्या भरामध्ये तू जे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. तरी सुद्धा ती म्हणते महाराज मला पहिले वचन द्या. राजा दशरथाचा हात ती हातात घेते. दशरथ राजा तिला वचन देतो कैकेयी तू जे मागशील ते मी द्यायला तयार आहे. आणि मग कैकेयी माता आपले 2 वर मागते. तुम्हाला कथाभाग सगळ्यांना माहित आहे. पहिल्या वरामध्ये रामाला 14 वर्षाचा वनवास आणि दुसऱ्या वरामध्ये माझ्या भरताला राजगादी. महाराज उद्या जो राज्याभिषेक करायला तुम्ही निघालात तो रामाचा नाही माझ्या भरताचा झाला पाहिजे. महाराज जेसीपीनं एखाद्या झाडाच्या मुळाशी आपलं ते खोरं घालावं आणि ते झाड जसं उन्मळून पडावं तसा राजा दशरथ धरणी मातेवर उन्मळून पडला. धाय मोकलून रडायला लागला, विलाप करायला लागला. कैकेयी तू कोणत्या जन्मातला बदला घेतेस ग हा माझा? कैकेयी काय बोलतेस तू? कैकेयी दारुण गवळीला, कैकेयी दारुण गवळीला, कैकेयी दारुण गवळीला, कैकेयी दारुण गवळीला. राम विना मज कैला पडेला, आणि कैकेयीला विनंती करतोय, कैकेयी माझ्या रामाला वनामध्ये धाडू नको ग. पण कैकेयी मात्र काहीच ऐकत नाही आणि हसते परहसते ही बातमी प्रभू रामचंद्रांना कळली जाते. प्रभू रामचंद्र लगेच राजकुमाराचा वेश काढून टाकतात. साधा तापसी वेश धारण करतात, भगवी वस्त्र परिधान करतात, जटेवर रुद्राक्षाच्या माळा, हातामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालतात आणि प्रभू रामचंद्र ज्या आईच्या योगाने आपल्याला हा 14 वर्षाचा वनवास प्राप्त होणार आहे त्या आईच्या राजमहालामध्ये येतात आणि आईला सांगतात, आई जगाच्या पाठीवरचा देवाचा मूर्तिमंत स्वरूप म्हणजे जन्म देणारी आई आहे
आणि म्हणून तू मला आशीर्वाद दे. तुझा आशीर्वाद जर माझ्या जीवनात प्राप्त झाला तर 14 वर्षाचा वनवास चुटकी सरशी निघून जाईल. कैकेयी माता लज्जित आहे. अरे मी स्वार्थापोटी माझ्या मुलाला राजगादी मागितली, याला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं आणि हा माझ्याकडे आशीर्वादाची याचना करतोय. कैकेयीनं मान खाली घातली, एक शब्दही बोलली नाही. नंतर प्रभू सुमित्रेच्या महालात येतात. सुमित्रा माता सुद्धा प्रभूला या अवघड असणाऱ्या मार्गाबद्दल माहिती सांगते आणि वनाला जाऊ नको याच्याबद्दल मार्गदर्शन करते. परंतु भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. हे ज्यावेळेला प्रभू आपल्या आईला समजावून सांगतात त्यावेळेला तिचीही बोलती प्रभू बंद करतात आणि आता प्रभू जन्म देणाऱ्या कौशल्या मातेच्या महालाकडे मंद मंद पावलाने चालतात. मला तुम्हाला वचन सांगायचंय बरं का. कौशल्या माता समोर राजमहालामध्ये आहे आणि तिला कळालेलं आहे की माझा राम आता वनाला जाणार आहे. अगोदर कळालं होतं की याचा राज्याभिषेक होणार आहे आणि आता कळालं अवघ्या काही क्षणामध्ये हा वनवासाला जाणार आहे. महाराज, एखाद्या शेतकऱ्याच्या घरी एखाद्या गायीनं एखाद्या बछड्याला जन्म द्यावा, 4-2 दिवस व्हावे आणि मग शेतकऱ्यानं त्या गायीला रानामध्ये चरण्याकरिता घेऊन जावं. या वासराला भूक लागावी आणि भूक लागली की तिकडं त्या गायीला पाघा फुटावा आणि मग त्या गायीला चरायला सोडलं की त्या गायीनं धाव घ्यावी कुठं, घराकडे जिथं वासरू बांधलेलं आहे. कारण तिच्या ध्याना आणि मनामध्ये एकच फक्त तिचं वासरू. तुका म्हणे वत्स धिनुयेच्या चित्ती, फक्त तिच्या मनामध्ये फक्त आणि फक्त तिचं वासरू. तो संध्याकाळपर्यंत शेतकरी तिला अडवण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी संध्याकाळी ती दावत तोडून का होईना पण घरी येते. महाराज, तस कौशल्या माता छाती बडवतच निघाली आणि काय म्हणते, अरे माझ्या श्रीरामा नको जाऊ बाळावना, मजलाला प्रेम पाना कवना पाजू राघवा. रामा, मला प्रेमाचा पाना आलेला आहे रे. तू जर वनात गेला तर हा प्रेमाचा पाना मी कुणाला पाजू बाळा. बाळ माझा केविलवाणी कुठे पिसिल बाळा पाणी, कसा कोपला कैवल्यदानी परतोनी रे श्रीरामा. रामा, आज काय देवाचा कोप झालेला आहे आमच्यावर. अरे तुझी पावलं सुकुमार आहेत, तुझ्या पायाला खडा टोचलेला माहित नाही आणि रामा तू वनाचा रस्ता धरलेला आहेस. वनामध्ये अंतरायला जमीन असेल, पांघरायला आकाश असेल, भूक लागली तर तुला तापसी वेश असल्यामुळे कोणाच्या घरी जाऊन भिक्षा सुद्धा मागता येणार नाही. जंगलामध्ये जे काही कंदमुळं, मक्याची कणस असं काही जे मिळेल त्याच्यावर तुला उदरनिर्वाह करावा लागेल. आणि म्हणून रामा, तू जो मार्ग निवडलेला आहे तो मार्ग सोडून दे, परत ये. जन्म देणारी आई डोळ्यात पाणी आणून रामाला परत या करता प्रवृत्त वना जाता रघुनंदन, गायीचे गळती लोचन, अश्व गज करती रुदन, पाषाण ही पाधरती. प्रभू रामचंद्र ज्यावेळेला वनाला निघाले त्यावेळेला 4 पायाच्या गायी आल्या आणि 4 पायाच्या गायीच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. अश्व म्हणजे घोडे आले, घोडे रडू लागले आणि गज म्हणजे हत्ती आले, हत्तीही रडू लागले. ज्या रामाकरिता हत्ती रडले, ज्या रामाकरिता गायी रडल्या, ज्या रामाकरिता कौशल्या माता रडली, आज तोच राम श्रीपाद बाबांनी तुमच्या माझ्या हृदयात दाखवून दिला. कंठी प्रेम दाते नैनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. चांगले चांगले कीर्तनकार याला नाव ठेवतात. आणि ज्या रामाकरता घोडे रडले, ज्या रामाकरता हत्ती रडले, त्या रामाकरता तो तुमच्या नसून तुमच्या डोळ्यात पाणी आलं का? जर पाणी आले असेल
तर मार्ग बरोबर आहे, आणि जर पाणी आलं नसेल तर आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आईचं वचन पूर्ण करण्याकरिता वचन सांगितलं म्हणून एवढं बोलावं लागलं. तुम्ही आता आणखी काही काढू नका, नाही तर कीर्तन संध्याकाळपर्यंत लाभे. महाराज आईचं वचन पूर्ण करण्याकरिता आणि वडिलांना वचनातून मुक्त करण्याकरिता प्रभू रामचंद्राने सुवर्ण जडीत असणारं सिंहासन त्याचा त्याग केला आणि 14 वर्षाचा वनवास पत्करला, म्हणून राममय भारत झाला. विठ्ठल विठ्ठल मी तुम्हाला दुसरा काला सांगत होतो, जी तुमची माझी आई आणि आई वडिलांनी केलेला काला. आणि तिसरा काला VVIMP व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आणि तो आहे हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. महाराज तिसऱ्या क्रमांकाचा जो काला आहे याला हरिनामाचा खिचडी काला म्हणतात. आता हा काला जगाच्या पाठीवर प्राप्त होण्याकरिता पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. नवे नवे भाग्याचा उदय आणि ते हे जोडी संत मला. तिसऱ्या क्रमांकाचा काला याला जीव शिवाचा ऐक्य म्हणतात, याला जीव ब्रह्माचा ऐक्य म्हणतात. आणि हा काला फक्त श्रीपाद बाबाच करू शकतात. माझ्या श्रीपाद बाबाने हो, माझ्या रामराज बाबाने निज रूपाला दाविले, या जीवाचं लगीन, या जीवाचं लावलं, या जीवाचं लगीन, या जीवाचं लावले. देण्याकरिता जातीवंतच लागतो. आता हे सांगण्या अगोदर 2 मिनिटं तुमच्या दारात येतो. इथं जेवढ्या जेवढ्या माझ्या माता भगिनीची लग्न लागलेली आहे बरं का, त्यावेळेला असाच मंडप पाहिजे, असंच वडिलाचं घर पाहिजे आणि वडिलाच्या दारामध्ये मंडप पाहिजे. आणि एकदा का लग्न लागलं की मग ज्या वेळेला ती मुलगी आपल्या पतिदेवाच्या सोबत निघते त्यावेळेला ती रडत जाते का हसत जाते? तुमचा काय अनुभव आहे अमळनेरकरांचा? हा, रडत जाते. सगळ्यांनी कबूल केलं. तसं जीव आणि शिवाचं लग्न लागलं की मग कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे आणि हृदय प्रगटे रामरूप. अरे पोटी किती शंका घेऊ द्या, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, ही बाबांची पद्धत आहे. आणि म्हणून या ठिकाणी तिसरा काला मला वाटतं इथं जवळजवळ 95% लोकांचा झालेला आहे. आणि त्याच्यामुळं आता काला नुसता तुम्ही आम्ही खेळीमेळी आणि गजारोळी असो. महाराज त्रेतायुग संपलं, आताच
आपण ज्या प्रभू रामचंद्राच्या अवतार कार्याचा उल्लेख केला, त्या प्रभू रामचंद्राने रावणासारखा दुर्जन यमसदनाला पाठवला. कुंभकर्ण, मारीच अशा अनेक राक्षस मारले आणि या पृथ्वी मातेतील जीवसृष्टीला या संकटामधून सोडवण्याचं काम केलं. 33 कोटी देवता, नवग्रह रावणाच्या ताब्यातून मुक्त केले आणि शरीरामध्ये आत्मसमर्पण करून प्रभू रामचंद्राने आपलं अवतार कार्य संपवलं. पुन्हा एकदा काही वर्ष गेली आणि मथुरेमध्ये उग्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. या राजाच्या पोटी कंस नावाचा मुलगा जन्माला आला. हा जसा जसा मोठा झाला तसं तसं याने याच्या अंगातले गुण दाखवायला सुरुवात केली. महाराज, याच्या अंगामध्ये उन्मत्तपणा आहे. यानं पापाला अनुमोदन देणाऱ्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे. यज्ञ, याग, अखंड हरिनाम सप्ते, बाकीचे सगळे कार्यक्रम यानं बंद पाडलेले आहेत आणि पापाला अनुमोदन देणाऱ्या गोष्टीला प्राधान्य दिल्यामुळं या पृथ्वी मातेवर जे काही पापाचं ओझ आहे ते पापाचं ओझ थोडंसं वाढलेलं आहे. हिची अवस्था दोलायमान झालेली आहे. ज्या ठिकाणी यज्ञ नारायणामध्ये समिधा अर्पण केल्या जायच्या त्या ठिकाणी ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचा वध करून त्यांचं मांस, त्यांचं रक्त त्या यज्ञामध्ये समर्पित केलं जायचं. आणि मग हे पापाचं एवढं काही वजन वाढल्यामुळे सगळे ऋषितुल्य व्यक्तिमत्व पृथ्वी मातेकडे आले. श्रुती पृथ्वी मातेकडे आल्या. तिला विनंती केली की पृथ्वी माते, हे पाप जर असंच वाढत राहिलं तर सगळी जीवसृष्टी धोक्यात येईल. त्यामुळे संपूर्ण जीवांना जन्माला घालण्याचं काम जे ब्रह्मदेव करतात त्या ब्रह्मदेवाकडे चला आणि त्यांना विनवणी करा. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाणे, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाये, नेत्री वाहे तो या सांगत असे. पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केलं आणि पृथ्वी माता सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाकडे आलेली आहे. ब्रह्मदेवाला साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं, ब्रह्मदेवा, हे सगळ्या ऋषितुल्य आणि या सगळ्या श्रुती माझ्या समवेत आहे. कंसासारखा दुर्जन तुम्ही जन्माला घातला, त्यानं पापाला अनुमोदन देणाऱ्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे. त्यानं यज्ञयाग बंद पाडलेले आहे. त्यानं ऋषितुल्य मंडळीची कत्तल सुरू केलेली आहे. आणि हे असंच जर चालू राहिलं तर सगळी जीवसृष्टी नष्ट होईल. त्यामुळे तुम्ही काय करा तर त्या कंसाचा नायनाट करा. ब्रह्मदेवानी सांगितलं, माझ्याकडे फक्त एकच काम आहे, ओनली फॉर प्रोडक्शन, म्हणजे फक्त उत्पत्ती करणं हे माझ्याकडे काम आहे. लय करण्याचं काम आताच ज्यांचा शिवरात्र सोहळा संपन्न झाला त्या शिवाकडे आहे. मग म्हटले आता माझ्याकडे काम होणार नाही, सगळी मंडळी शिवाकडे चला. पण आता शिवाकडे जायचं असलं तर कसं जायचं? आता बघा, इथं अगोदर प्रदक्षिणा होती. प्रदक्षिणेमध्ये हनुमानाचं मंदिर लागलं तर हा भंग कोणाचा? हनुमानाचा. आणि आता ही सगळी मंडळी शिवाकडे चालली. मग शिवाचं भजन, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय. सर्वांनी टाळी वाजवा, नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले आमचे सगळे टाळकरी मंडळी जरा आवाजानं थकलेले आहे
आणि मला कळालं की तुमच्या गावातली महिला मंडळी पुरुष मंडळी सुंदर गातात, ते कळालेलं आहे मला. त्याच्यामुळे आता इथून पुढे तुम्ही जरा साथ द्या, म्हणजे जरा आणखी रंगत येईल, आहे का नाही. महाराज ओम नमः शिवायचं हे भजन करत करत सगळी मंडळी कैलास लोकात आली. आता तिथे कीर्तनात लवकरच येतात बरं का. कैलास लोकामध्ये आल्यानंतर भगवान शिवजी पद्मासन लावलेला आहे, व्याघ्र चर्म कमरेला गुंडाळलेला आहे, गळ्यामध्ये वासुकी सर्प आहे, संपूर्ण अंगाला चिता भस्म लावलेला आहे, जटेमध्ये गंगा आहे आणि डोळे बंद करून भगवान शिवजी भजन करतायत. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. बोला 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 श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव, सदाशिव राम पूजे सदाशिव, सदाशिव भजन करी महादेव. भगवान शिवजी भजन करताय. पृथ्वी माता समोर गेली आणि पहिल्यांदा शिवाची स्तुती करायला सुरुवात केली. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुकुटे जळा, कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण. पार्वती पदे हर शिवशंकरांनी डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव आहे. एका बाजूला सर्व श्रुती आणि सगळे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि गायीच्या रूपामध्ये आलेली पृथ्वी माता आहे. भगवान शिवानी सगळ्यांचं कैलास लोकामध्ये स्वागत केलं, बसायला सांगितलं आणि विचारलं येणं कसं काय केलं, प्रवास कसा झाला. म्हणले प्रवास आनंदाचा झाला. कसं काय येणं केलं. म्हटले कंसासारखा एक महाबलाढ्य राक्षस ब्रह्मदेवाकडून जन्माला घातला गेलेला आहे, पण त्याचा वध करणं ब्रह्मदेवाला अशक्य आहे. आम्ही ऐकलं त्यांच्या मुखातून की लय करण्याचं काम तुमच्याकडे आहे आणि म्हणून सगळ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्व समवेत तुमच्या दरबारामध्ये हजर झालो. काही करा पण कंसाचा नायनाट करा. जगातलं सगळ्यात मोठं कॉम्प्युटर जर कोणाकडे असेल तर ते भगवान शिवजीकडे आहे. जसं आपला आधार आपल्या शासनाकडे लिंक आहे बरं का. आपला मोबाईल नंबर, बँक अकाउंट, आधार हे सगळे एकामेकाला जोडून ठेवलेलं आहे. महाराज काय लिहिलंय बघा विज्ञानाची. बँकेतून जर पैसे काढायचे ठरले तर तो मेसेज लगेच मोबाईलला येतो. मोबाईल आपल्याला सांगतो की तुमच्या अकाउंट मधून 5,000 रुपये डेबिट झाले. सांगतोय ना. तुमची जगातली कोणती बँक असू द्या, कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यात असू द्या, इकडे एटीएम टाकलं, पिन टाकला, पिन माहित पाहिजे हो. पिनच तर माहित नाही तर एटीएमचा गल तरी तुमच्या पुढे असला सगळ्याच्या, पण पिन जर माहित नसेल तर पैसे काढता येतात हो. बघा विज्ञान आणि अध्यात्म याचा समन्वय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विश्व शांती नांदणार नाही. हे स्वामी विवेकानंदाचे शब्द आहेत. जगातल्या बँकेला तुम्हाला ऑथोराइज पासबुक दिलेला आहे आणि आता त्या पासबुकासोबत एटीएम कार्ड पण दिलेलं आहे बरं का. तुम्ही तुमचं एटीएम कार्ड कोणत्याही
एटीएम मध्ये घाला बरं का. ते ICICIचा असू द्या, BYचा असू द्या, पंजाब नॅशनलचा असू द्या, नाहीतर पुणे जिल्हा मध्यवर्तीचा कोणत्या घातल्या, जळगावची एखादी बँक तिच्या जरी घातलं माझं एटीएम न तरी सुद्धा मी माझा पिन टाकला की पैसे आले. महाराज काय कॅल्क्युलेशन असेल बघा ना. जगाच्या पाठीवरच आपल्या भारताची लोकसंख्या 140 करोड आहे महाराज. किती? मोदी साहेब नेहमी म्हणतात मेरे प्यारे देशवासियों आहे का नाही, 140 करोड प्यारे देशवासियों म्हणतात. 140 करोड देशामध्ये तुम्ही तुमचं एटीएम कार्ड मध्ये टाकलं आणि तुमचा पिन नंबर टाकला की तुमचेच पैसे एटीएम कार्ड तुम्हाला कॅश मध्ये देतं महाराज. बरोबर आहे का नाही. तसा देवाला जाणण्याचा एक मोबाईल नंबर आहे, पिन नंबर आहे, तो आहे 15-15-421. घरी गेला की टाकून बघा. जर पैसे आले तर भाग्यवान समजा, आणि नाही आले तर मग बापूजी सारखे माणसे यांना विचारा हे 15-15-421 हा नेमका पिन काय आहे हे यांना विचारा. महाराज तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, त्या ठिकाणी पृथ्वी मातेनं सांगितलं. आता जगाचं सगळ्यात मोठा मी पिन तुम्हाला सांगत होतो, सगळ्यात मोठं कॉम्प्युटर आहे भगवान शिवजीकडं. बाबा तुमचं नाव काय हो? साहेबराव. नुसतं साहेबराव आमळनेरकर टाकलं की साहेबरावचे किती दिवस, किती मिनिटं, किती तास, किती सेकंद शिल्लक आहेत हे शिवजीला कळतं. नुसतं साहेबरावचं नाव टाकायचं त्यांच्या कॉम्प्युटर मध्ये आणि तेच ऑपरेट करतात. त्याच्याकडे ऑपरेटर दुसरं नाही, ओनली ऑपरेटर तेच आहे. महाराज इकडे कंसाचं नाव टाकलं तर भला मोठा पुण्याचा संचय दिसला. म्हणले अरे हे पुण्य साहेबरावचं संपुष्टात आणल्याशिवाय याला मारता येत नाही. हा भगवे कपडे उगाच घातले नाही यांनी, यांचं पहिले पुण्य संपुष्टात आणावं लागेल. म्हणून पृथ्वी मातेला सांगितलं की हे माते मला हे काम करता येणार नाही, पण जो करतो त्याच्याकडे मी तुला घेऊन जातो. मग म्हटले चला. आपली मंडळी लय भाग्यवान आहेत महाराज, फार शेवटापर्यंत नेतात हो. आता मोरे साहेबांना पाचव्या सांगितलं साहेब आपल्याला इथं जायचं. साहेबांनी 1 मिनिटाचाही विचार न करता लगेच म्हटले चला. आज तिकडे पोलीस डिपार्टमेंटला सुट्टी टाकली, बायकोला लेकराला घेतलं, माझ्यासोबत आले. जिथं ध्येयापर्यंत जाऊन पोहोचवण्याकरिता तसे शंकरजी म्हणले चला आता जायचं विष्णूकडे. सगळ्यांनी हात मोकळे करायचे आणि टाळी वाजवायची आणि भजन करायचं. हरि ओम नमो नारायणा, ओम नमो हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा. पुढची मंडळी काय बघत नाही, बोलताना दिसतात मला. मागं बोलायला सांगितलं मी तुम्हाला. आणि तुम्ही सुद्धा चांगलं ऐका मग म्हणा. आपण ऐकूनच घेत नाही, त्याच्यामुळे लय मोठा घोटाळा होतो. काय थोडस एकच आपले तालस्वर एकच येतं, पण म्हणण्यामध्ये थोडासा फरक आहे. आता बघा. हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. तेरी महिमा सबसे न्यारी न्यारी हरि हरि, तेरी महिमा सबसे न्यारी न्यारी हरि हरि. हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा. कुंडलिका वरद हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव
सगळी मंडळी क्षीरसागरामध्ये आली महाराज.